स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई 3.18 लाखांचा गांजा जप्त 2 आरोपी अटकेत। लातूर जिल्ह्यात अंमली पदार्थाच्या अवैध व्यापाराविरुद्ध पोलीस प्रशासनाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 12 किलो 740 ग्रॅम गांजा जप्त केला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत 3,18,500 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली। पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अंमली पदार्थाचे उत्पादन, वाहतूक, साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू आहे। त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथक शहर परिसरात गस्त करत असताना बातमीदारामार्फत सारोळा चौकाजवळील रिंग रोड परिसरात 2 व्यक्ती गांजाची विक्री करण्यासाठी थांबले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। माहितीच्या आधारे नायब तहसीलदार, राज्य परिवहन महामंडळातील शासकीय पंच, वैद्य मापनशास्त्र विभागाचे अधिकारी तसेच व्हिडिओग्राफीसाठी अंगुली मुद्रा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुपारी 1 वाजता सापळा रचण्यात आला। छाप्यात 2 संशयितांना पांढऱ्या रंगाच्या पोत्यासह ताब्यात घेण्यात आलं। चौकशी दरम्यान आरोपींनी आपली नावे कैलाश शेषराव जोगेश्वरी वय 25 व सतीश नामदेव सूर्यवंशी वय 45 दोघेही राहणार कुष्ठधाम, सारोळा रोड, लातूर अशी सांगितली। त्यांच्या ताब्यातील पोत्याची झडती घेतली असता त्यामध्ये हिरवट काळसर रंगाचा तीव्र वास असलेला बी मिश्रित गांजा आढळून आला। त्याचे वजन 12 किलो 740 ग्रॅम असल्याचे निष्पन्न झाले। प्राथमिक चौकशीत आरोपींनी हा गांजा धाराशिव जिल्ह्यातील भूम येथून शेषराव जाधव नावाच्या व्यक्तीकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली। त्यामुळे अंमली पदार्थाच्या पुरवठा साखळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली असून या रॅकेटमध्ये आणखीन कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे। या प्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध NDPS कायदा 1985 चे कलम 8 क व 20 ब 2 ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली।